लय अवघड हाय गाड्या उमगाया बाप्पार. मिटकऱ्यांची पोस्ट चर्चेत वाल्मिक कराड आणि बजरंग सोनवणे यांचा एकत्र फोटो त्यांना आपल्या एक्स अकाउंटवर त्यांना व्हायरल केलेला आहे. आणि या फोटोमध्ये वाल्मिकांना कराड सोबत जे बजरंग सोनवणे बीडचे खासदार आहेत आणि बीड मस्साजोग प्रकारामध्ये त्यांना जे प्रकरण उचलून धरलं होतं. आता या दोघांचे फोटो अमोल मिटकरी यांनी व्हायरल केलेले आहेत. दोघांचे फोटो सोबत असल्याचा असा दावा अमोल मिटकरी यांनी केलेला आहे. नेमकं काय प्रकार आहे बघूया. राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक अण्णा कराड यांना 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेला आहे. अशातच आता कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून त्यांच्या कथित राजकीय प्रभावामुळे बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. मात्र कोरेगावचे सरपंच आणि धनंजय मुंडे यांचे समर्थक बालाजी तांदळे यांनी सीआयडी अधिकाऱ्यासह पोलीस ठाणे गाठल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी देखील एक सोशल मीडिया पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. नेमकी ती काय पोस्ट केलेली आहे बघू शकता आपण. तर अमोल मिटकरी यांनी एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की लय अवघड हाय गाड्या उमगाया बाप्पार. या फोटोमध्ये वाल्मिक अण्णा कराड आणि विद्यमान खासदार बजरंग सोनवणे दिसत आहेत. मिटकरींनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवर ही पोस्ट केली. त्यांनी कॅप्शन मध्ये समजण्यास खूप अवघड आहे असं देखील म्हटलं आहे. तर खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. खासदार बजरंग सोनवणे हे काल संतोष देशमुख हत्या प्रकरणी दिल्ली दरबारी पोहोचले होते. या प्रकरणात 2 पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे त्यांनी केली होती. कराड हा धनंजय मुंडेचा निकटवर्तीय मानला जातोय. तर वाल्मिक अण्णा कराड यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी ज्या गाडीतून पोहोचले होते ते अजित पवार यांच्या ताफ्यातील होती असा आरोप देखील बजरंग सोनवणे यांनी केला होता. तीच गाडी काही दिवसापूर्वी अजित पवारांच्या ताफ्यात होती असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी वाल्मिक अण्णा कराड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या लागे बांधे असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता अमोल मिटकरींनी वाल्मिक अण्णा कराड, कैलास फड आणि खासदार बजरंग सोनवणे यांना एकत्र बसले असल्याचा फोटो ट्विट करत पुन्हा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. वाल्मिक कराड आणि बजरंग सोनवणे यांचे देखील लागे बंद आहेत असं मिटकरी या पोस्टमधून सुचवू पाहत आहेत. या फोटोसह कैलास फड देखील आहेत. फडचा काही दिवसापूर्वी हवेत गोळीबार करत असताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. मिटकरींच्या या ट्विटमुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे. यानंतर सोनवणे यांनी मिटकरीवर संतापल्याला पाहायला मिळाले आहेत. ते म्हणाले की तुमचे फोटो कुठले कुठले आहेत आणि ते सुद्धा मिळतील. मिटकरींनी खूप महागात पडेल असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे. हा फोटो समोर आल्यावर अमोल मिटकरीचा समाचार घेत वॉर्निंग दिली आहे. कोण कुठं जातंय, आरोपी कुणाच्या घरी राहिले याचे फोटो सुद्धा ट्विट करा. अमोल मिटकरींनी खूप महागात पडेल, तुमचे फोटो कुठले असतील हे सुद्धा मिळतील. अजितदादांनी सुद्धा अमोल मिटकरी यांना आवरावे. अजितदादावर आमचं प्रेम आहे पण मिटकरी त्यात मीठ टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी शंका बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेली आहे. बीडमधील मस्साजोग प्रकरणामध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहेत. जे विरोधक यांच्यावर टीका करीत आहेत त्यांचेच फोटो आता त्यांच्या सोबत असल्याचं समोर येत आहे. आणि ज्यांनी हे आरोप केलेले आहेत वाल्मिक अण्णावर आणि धनंजय मुंडेवर, ज्यांनी देखील आरोप केलेले आहेत त्यांच्या सोबत देखील वाल्मिक अण्णा कराड यांचे फोटो आहेत. मग यावरून असं समजत आहे की किंवा असा प्रश्न निर्माण होतो की हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे प्रकरण उचलून धरत आहेत किंवा कुठेतरी मराठा समाज आपल्या पाठीशी राहून येणारे इलेक्शन आहेत त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो असा एक राजकीय डाव रचून हे अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. असा सुद्धा डाव असू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. आणि धनंजय मुंडेवरच सगळे आरोप केले जात आहेत कारण की वाल्मिक अण्णा हे त्यांच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांचं राजकीय वर्चस्व कमी करण्यास त्यांचं कुठेतरी राजकीय वर्चस्व कमी करायचा प्रयत्न केला जात आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला दिसून येत आहे की कोण कोण कशा प्रकारे आपली राजकीय पोळी भागण्याचा प्रयत्न करीत आहे. ठीक आहे, ते संतोष हत्या प्रकरण अतिशय निंदनीय आहेत. जे योग्य सगळे आरोपी सापडले त्यांना फाशीची शिक्षा व्हावी किंवा जन्मठेप व्हावी ते आता अधिकार जे कारवाईमध्ये होईल ते होईलच. परंतु अशा प्रकारचे आता नवीन ट्विस्ट आणि ट्विट समोर येत आहेत. आता हे प्रकरण कुठपर्यंत जातंय हे बघणं महत्वाचं ठरेल.